हॅलो एव्हरीवन, दिस इज BSc थर्ड इयर लेक्चर दॅट इज लिनियर अल्जेब्रा. याच्या अगोदर आपण काय काय डिस्कस केलं, एक्झाम्पल्स डिस्कस केले वेगवेगळ्या प्रकारचे. आपण एक नवीन कन्सेप्ट इंट्रोड्यूस करणार आहोत आता, लिनियर कॉम्बिनेशन. लिनियर कॉम्बिनेशन linear combination. Now consider if V is a vector space, V is a vector space over a field F, and V is a vector space. V काय आहे? वेक्टर स्पेस आहे. कोणत्या? फील्ड F वरती. अँड V1, V2, डॉट डॉट Vn बिलॉंग्स टू द सेट V. वेक्टर स्पेसमधले आपण n एलिमेंट्स घेतले. देन एलिमेंट ऑफ द फॉर्म अल्फा 1 V1 प्लस अल्फा 2 V2 plus dot 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 plus alpha n Vn, where alpha I belongs to the field F, is called linear combination of elements V1 V2 dot 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 Vn over a field F. लिनियर कॉम्बिनेशन कशाला म्हणायचं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. इफ V इज अ व्हेक्टर स्पेस ओव्हर अ फील्ड F. V काय आहे? आपला व्हेक्टर स्पेस आहे. कोणत्या फील्डवरती? F वरती. आणि त्याच्यातले जर आपण एक सपोज काही एलिमेंट घेतले, n एलिमेंट घेतले, किती घेऊ शकता तुम्ही? एक एलिमेंट घेऊ शकता, 2 घेऊ शकता, 3 घेऊ शकता, डॉट 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 n घेऊ शकता. आपण काय केलं, त्याच्यामधले n एलिमेंट्स घेतले, V1 V2 डॉट 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 Vn बिलॉंग्स टू F. देन एलिमेंट ऑफ द फॉर्म, त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन. स्केलार्सने मल्टिप्लाय करायचं प्रत्येक एलिमेंटला आणि ॲड करायचं. अल्फा 1 V1 प्लस अल्फा 2 V2 प्लस अल्फा n Vn डॉट 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 इज कॉल्ड अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ elements V1 V2 Vn over a field F. बरोबर, याला म्हणायचं लिनियर कॉम्बिनेशन. नाव लिनियर स्पॅन ऑफ S. सेकंड डेफिनेशन, लिनियर स्पॅन ऑफ S. आपण त्याला डिनोट कसं करतो? L ऑफ S. L of S म्हणजे काय? लिनियर स्पॅन ऑफ S. इफ V इज अ वेक्टर स्पेस ओव्हर अ फील्ड F, इफ V इज वेक्टर स्पेस ओव्हर अ फील्ड F, and S is non-empty. S is a non-empty subset of V. S is a non-empty subset of V. Then set of all possible linear combinations of elements of S. Set of all possible linear combinations of elements of S is called linear span of S. So S काय आपलं सबसेट आहे. कोणाचा? वेक्टर स्पेसचा. तो नॉन एम्प्टी असायला पाहिजे, म्हणजे कमीत कमी त्याच्यामध्ये एक एलिमेंट असायला पाहिजे. तर त्याचा लिनियर स्पॅन डिफाईन कसा केला आहे? सेट ऑफ ऑल पॉसिबल लिनियर कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट्स ऑफ S. दिस कॅन ऑल्सो बी L ऑफ S इज नथिंग बट अल्फा 1 V1 प्लस अल्फा 2 V2 डॉट 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 प्लस अल्फा n Vn, वेअर अल्फा I belongs to field F and Vi belongs to the set S. L of S याला म्हणायचं काय? फायनाईट एलिमेंट घ्यायचे S मधले
आणि त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन करायचं आणि त्या सेटमध्ये त्याला टाकायचं. फायनाईट एलिमेंट घ्या, कोणते एलिमेंट घ्या, सेट ऑफ ऑल पॉसिबल सच लिनियर कॉम्बिनेशन्स इज कॉल्ड ॲज अ linear span of S. Set of all possible linear combinations of subset S of V is called as linear span of S. हे समजलं का पहिल्यांदा? हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या लिनियर अल्जेब्रामधला, लिनियर स्पॅन. याच्यामध्ये कसे एलिमेंट्स आहेत असे अल्फा 1 v1 प्लस अल्फा 2 v2 डॉट 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 अल्फा n vn. अल्फा i आर द स्केलर्स विच आर फ्रॉम field and vi belongs to the set S. Now I am going to prove that L of S is a subspace of V. L of S is a subspace of V. Now I am going to prove this. If V is a vector space, if V is vector space over a field F and S is a non-empty subset of V, then prove that L of S is सबस्पेस ऑफ व्ही. सबस्पेस ऑफ व्ही आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? एल ऑफ एस इज अ सबस्पेस ऑफ अ व्हेक्टर स्पेस व्ही. ना एल ऑफ एस कसा असतो? एल ऑफ एस आत्ताच लिहिलं होतं आपण, तो एल ऑफ एस आपला आपण इथं रिपीट करूया आणखीन. एल ऑफ एस इज नथिंग बट alpha 1 v1 plus alpha 2 v2 dot 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 plus alpha n vn, where alpha I belongs to F and vi belongs to the set S. Now we have to prove that this forms a subspace over a field F. This forms a subspace over a field F. सबस्पेस दाखवण्यासाठी काय करतो आपण? त्या सेटमधले दोन एलिमेंट्स घेतो आणि फील्डमधले दोन एलिमेंट्स घेतो आणि त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन जर त्या सेटमध्ये जात असेल तर त्याला काय म्हणतो आपण? सबस्पेस म्हणतो. तेच आपल्याला आणखीन करायचं. आता काय करतो मी? लेट u, v बिलॉंग्स टू एल ऑफ एस. एल ऑफ एस. हां, आता u आणि v जर एल ऑफ एसमध्ये असतील तर ते असेच दिसले पाहिजेत, बरोबर? सो u इज इक्वल टू अल्फा 1 v1 प्लस अल्फा 2 v2 प्लस डॉट 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 प्लस alpha n vn. v is nothing but beta 1 v1 plus beta 2 v2 dot 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 plus beta n vn, where alpha I belongs to field F, beta I belongs to field F. u आणि v या सेटमधले एलिमेंट्स घेतले आपण आणि अल्फा आणि बीटा कुठले घेऊया आता? फील्डमधले. लेट and alpha comma beta belongs to the field F. आपल्याला काय दाखवायचं आता? ह्या दोघांचं लिनियर कॉम्बिनेशन ह्या स्केलार सोबत काय याच सेटमध्ये जायला पाहिजे. आपण काय दाखवतो? एल ऑफ एस इज अ सबस्पेस ऑफ अ व्हेक्टर स्पेस V. Now the linear combination alpha u plus beta v is nothing but alpha times alpha 1 v1 plus alpha 2 v2 plus dot 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 plus alpha n vn. Now plus बीटा, इथं काय केलं आपण? यूची व्हॅल्यू टाकली. या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये यूची व्हॅल्यू टाकली. यूची व्हॅल्यू काय? ही आहे अल्फा 1 v1 प्लस अल्फा 2 v2 डॉट 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 अल्फा n प्लस vn. आता आपण बीटा टाइम्स व्हीची व्हॅल्यू तिथे टाकू. काय आहे आपली व्हीची व्हॅल्यू? बीटा 1 v1
प्लस बीटा टू व्ही टू प्लस डॉट 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 बीटा एन व्ही एन. राईट. नाव आता काय करा, या स्केलारने मध्ये मल्टिप्लाय करा. अल्फा अल्फा वन व्ही वन प्लस अल्फा अल्फा टू व्ही टू डॉट 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 प्लस अल्फा अल्फा एन व्ही एन प्लस ह्या बीटाने मध्ये मल्टिप्लाय करा. बीटा बीटा वन व्ही वन प्लस बीटा बीटा टू व्ही टू डॉट 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 प्लस बीटा बीटा एन व्ही एन. राईट. आपण काय केलं, त्याच्यामध्ये प्रत्येकाला मल्टिप्लाय केलं. या एलिमेंटला अल्फानी केलं, या एलिमेंटला बीटानी केलं. हा एलिमेंट यू अँड दिस इज अ व्ही अँड यू अँड व्ही बिलॉंग्स टू द सेट एल ऑफ एस अँड अल्फा अँड बीटा बिलॉंग्स टू द सेट फील्ड. नाव आता एक ऑब्झर्व करा, हे आणि हे, धिस अँड धिस, धिस अँड धिस. नाव याच्यामधून आणि ह्याच्यामधून आपण काय काढू, व्ही वन कॉमन काढू. अल्फा अल्फा वन प्लस बीटा बीटा वन टाइम्स व्ही वन प्लस याच्यामधून आणि याच्यामधून आपण व्ही टू कॉमन काढू. अल्फा अल्फा टू प्लस बीटा बीटा टू टाइम्स व्ही टू डॉट 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 प्लस याच्यामधून आपण व्ही एन कॉमन काढू. अल्फा अल्फा एन प्लस बीटा बीटा एन टाइम्स व्ही एन. नाव आता बघा ना, हे जे आपण लिनियर कॉम्बिनेशन घेतले ते सुद्धा ह्यांच्याच लिनियर कॉम्बिनेशनमध्ये आलं ना. व्ही वन व्ही टू व्ही एनच्या. हा एलिमेंट कुठं आहे, दिस बिलॉंग्स टू फील्ड, दिस बिलॉंग्स टू फील्ड अँड दिस बिलॉंग्स टू फील्ड. या फील्डमध्ये जाणार आहे ना. अल्फा 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 वन बीटा बीटा वन अल्फा अल्फा टू बीटा बीटा टू अल्फा अल्फा एन बीटा बीटा एन, हे कुठले एलिमेंट्स आहेत, फील्डमधले एलिमेंट्स आहेत. मग त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं आणि त्यांचे ॲडिशन केलं तर ते कुठं जाणार आहे, फील्डमध्ये जाणार आहे. दिस implies that alpha u plus beta v belongs to L of S. This implies that L of S is subspace of V. आपण काय प्रूव्ह केलं, L of S is a subspace of V. मी आणखीन एकदा एक्सप्लेन करतो. L of S म्हणजे काय, set of all possible linear combinations of a finite elements of S. S हा सबसेट आहे व्हीचा. मग आपण काय करायचं, त्याच्यातले फायनाईट एलिमेंट घ्यायचं, त्याचं लिनियर कॉम्बिनेशन करायचं, त्याला एल ऑफ एसमध्ये पाठवायचं. आणखीन दुसरे फायनाईट एलिमेंट्स घ्यायचे, त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन घ्यायचं आणि एल ऑफ एसमध्ये पाठवायचं. असं करत करत ऑल पॉसिबल लिनियर कॉम्बिनेशन्स ऑफ एलिमेंट्स ऑफ एस इज कॉल्ड एज एल ऑफ एस. आणि आपल्याला काय दाखवायचं, एल ऑफ एस इज अ सबस्पेस ऑफ अ वेक्टर स्पेस व्ही. मग आपण सबस्पेस दाखवण्यासाठी आपण काय करतो, त्या सेटमधले दोन एलिमेंट्स घेतो, फील्डमधले दोन एलिमेंट्स घेतो आणि त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन जर त्या सेटमध्ये जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सबस्पेस म्हणतो. आता इथं एल ऑफ एसमध्ये कसे एलिमेंट्स आहेत, अल्फा वन व्ही वन प्लस अल्फा टू व्ही टू प्लस अल्फा एन डॉट 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 अल्फा एन व्ही एन. सो यू आणि व्ही आपण एल ऑफ एसमधले घेतले. मग यूला आपण काय, यू हा त्या सेटमध्ये जातो, ह्याचा अर्थ काय, ते कसा दिसला पाहिजे, असाच अल्फा वन व्ही वन प्लस अल्फा टू व्ही टू डॉट 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 प्लस अल्फा एन व्ही एन. व्ही पण त्याच सेटमधला एलिमेंट आहे. सो अल्फा कसा दिसला पाहिजे, बीटा वन व्ही वन प्लस बीटा टू व्ही टू डॉट 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 बीटा एन व्ही एन. नाव अल्फा आणि बीटा हे आपण कुठले घेतले, फील्डमध्ये घेतले. आता अल्फा यू प्लस बीटा व्ही त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन जर एल ऑफ एसमध्ये जात असेल तर एल ऑफ एसला आपण काय म्हणायचं, त्याचा सबस्पेस म्हणायचं. आता त्याचं लिनियर कॉम्बिनेशन घेतलं, अल्फा यू प्लस बीटा व्ही. यूची व्हॅल्यू टाकली, यूची व्हॅल्यू काय, अल्फा वन व्ही वन प्लस अल्फा टू व्ही टू डॉट 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 अल्फा एन प्लस एन. बीटा टाइम्स व्हीची व्हॅल्यू टाकली, बीटा वन व्ही वन प्लस बीटा टू व्ही टू डॉट 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 बीटा एन व्ही एन. नाव ह्या अल्फाने मध्ये मल्टिप्लाय केलं, अल्फा अल्फा वन अल्फा अल्फा टू डॉट 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 अल्फा अल्फा एन. ह्या बीटाने मध्ये मल्टिप्लाय केलं, बीटा बीटा वन बीटा बीटा टू डॉट 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 बीटा बीटा एन. नाव दिस. आता ह्या व्ही वन, जिथं व्ही वन आहे तिकडं पण व्ही वन आहे, लेफ्ट साईडला पण आहे, राईट साईडला पण आहे. आता ॲडिशन करताना आपण काय केलं, व्ही वनला कॉमन काढलं आणि जी टर्म उरली बाकीची ती त्याच्या समोर लिहिली. सो अल्फा अल्फा वन प्लस बीटा बीटा वन कॉमन निघालं. आता व्ही टूच्या सोबत कोण आहे, अल्फा अल्फा टू प्लस बीटा बीटा टू आणि व्ही एनच्या सोबत कोण आहे, अल्फा अल्फा एन प्लस बीटा बीटा एन. राईट. सो आणि हे जे कॉमन निघालेले एलिमेंट्स आहेत बरोबर,
तर ते सुद्धा फील्डमध्ये जात आहेत, कारण ते सगळे फील्डमधले एलिमेंट आहेत. मग त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं आणि त्याची ॲडिशन केली तरी सुद्धा ते काय चाललंय, फील्डमध्ये जाते. सो याच्यावरून आपल्याला असं कळलं की अल्फा यू प्लस बीटा व्ही एल ऑफ एसमध्ये जातोय. हां, मग ते लिनियर कॉम्बिनेशन जर एल ऑफ एसमध्ये जात असेल तर त्याला आपण डेफिनेशन बघितलेली. जर लिनियर कॉम्बिनेशन जर त्या सेटमध्ये जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सबस्पेस म्हणतो. सो एल ऑफ एस इज अ सबस्पेस ऑफ अ वेक्टर स्पेस व्ही. ही कन्सेप्ट तुम्हाला कळाली असेल. जर काही क्वेरीज असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही मला मेसेज करा किंवा कॉल करा. आणि व्ह्यूज सांगत चला, सर असं समजतंय नाही समजतंय, सर काही अडचण आहे, तुम्ही हे कळवत चला प्रत्येक व्हिडिओजला. किंवा सपोज कोणता व्हिडिओ चुकून राहिला माझ्याकडनं अपलोड करायचा, किंवा काही प्रॉब्लेम आल्यामुळं किंवा इंटरनेटचा काही प्रॉब्लेम आल्यामुळं ते अपलोड झालं नाही तर ते मला समजणार नाही. सर तुम्ही बघताय व्हिडिओ 1, 2, लेक्चर 1, लेक्चर 2, लेक्चर 3. देन इफ एनी व्हिडिओज is not uploaded or other any problem, it is not seen, so you ask me for those videos and all those things. So today's lecture is going to be over here. So नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एक नवीन कन्सेप्ट इंट्रोड्यूस करणार आहोत, लिनियर इंडिपेंडन्स. ती खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. सो आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करू. थँक्यू.